दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेल आणि तळोजा परिसरातील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या DM कोठारी ज्वेलर्सच्या मालकाला अटक करण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. 1 तोळा सोन्याच्या गुंतवणुकीवर 1600 रुपयांचा नफा देण्याचे आमिष दाखवून DM कोठारी यांनी 17 जणांचे तब्बल 6.5 कोटी रुपये लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी DM कोठारी ज्वेलर्सच्या दुकानासमोर निदर्शने करत पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याची विनवणी केली आहे. DM कोठारी यांनी पनवेल आणि तळोजा परिसरातील स्थानिकांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. काही गुंतवणूकदारांनी 15 लाख रुपये तर काहींनी 34 लाख रुपये अशी मोठी रक्कम कोठारी यांच्याकडे गुंतवली होती. मात्र मागील वर्षी जुलै 2024 मध्ये कोठारी आपल्या परिवारासह अचानक फरार झाले. यामुळे गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे अडकले असून त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या फसवणुकीनंतर 17 गुंतवणूकदारांनी DM कोठारी यांच्या विरोधात पनवेल पोलीस ठाण्यात FIR दाखल केली. हे प्रकरण सध्या नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी आहे. कोठारी यांनी वकिलामार्फत पनवेल न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, परंतु सर्व ठिकाणी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. तरीही अद्याप कोठारी यांना अटक झालेली नाही, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असंतोष वाढत आहे. DM कोठारी यांनी आणखी अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. मात्र काही बाधित व्यक्ती तक्रार दाखल करण्यास पुढे येत नसल्याने या प्रकरणाचा पूर्ण तपास होण्यात अडथळे येत आहेत. तक्रार दाखल केलेल्या नागरिकांनीही आवाहन केले आहे की ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. या प्रकरणाने पनवेल आणि तळोजा परिसरात खळबळ उडाली असून आर्थिक गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. DM कोठारी यांना अटक होईपर्यंत गुंतवणूकदारांचा न्यायासाठीचा लढा असाच सुरू राहणार आहे. आमचे आम्हाला पैसे परत भेटावा त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं का 1600 रुपये तोळ्यामागे नफा देऊ. आम्ही त्या हिशोबात मी माझ्या संपर्कात माझे नातेवाईकाचे तिघांचौघांचे पैसे घेऊन मी इन्व्हेस्ट केलेले आहेत. माझे 1 किलो 110 ग्राम सोना लावलेला आहे मी. त्यांनी मला परतावा भेटता काहीच भेटलं नाही. मी पैसे इन्व्हेस्ट करत गेलो. प्रत्येक वेळी तो आश्वासन द्यायचा का पुढच्या महिन्यात तुला पावती देईन, 1 तारखेची पावती द्यायचं, 1 जुलैची जर दिली तर तुमची 1 ऑगस्टची द्यायचा. त्या एका महिन्याला 1600 रुपये तोळ्यामध्ये पैशाचा प्रॉफिट देईन, नफा देईन असं सांगून माझे पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केले होते. मी सर्व 1 किलो 110 ग्राम त्याच्याकडे पुन्हा इन्व्हेस्ट केलेलं आहे. प्रत्येकाच्या मागे 3, 4, 5 इन्व्हेस्टर आहेत. त्याचे त्यांनी बायकोचा घरातला सोना जुना विकून त्याच्याकडे पैसे इन्व्हेस्ट केले. प्रत्येकाला आश्वासन दिला होता का घरात सोना ठेवून काय उपयोग होणार नाही, त्याच्यात काय वाढ होणार नाही तुमची. तुम्ही माझ्याकडे पैसे इन्व्हेस्ट कराल, त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करा, त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट भेटत जाईल. त्याच्यात तुम्हाला घराच्या खर्चीसाठी प्रॉफिट होईल. प्रत्येक महिन्यात तुम्हाला प्रॉफिट वाढता जाईल. त्याच्यात त्यांनी आम्हाला वर्षभरात कुणाला काही महिने प्रॉफिट दिला, कोणी 2 महिने, कोणी 6 महिने, कोणी 8 महिने प्रॉफिट घेतला. प्रत्येकाचे पैसे इन्व्हेस्ट झालेले आहेत. त्याच्याकडे त्यांनी 1.5 वर्षापासून फ्रॉड केलेला आहे. मी सलमान पटेल, राहणारा तलोजाचा. आम्ही मुसलमान, मराठी, कोकणी करू. आम्हाला यांनी इकडे बोलवला. आम्ही आलो सोना बनवायसाठी घरगुती. यांनी असा स्कीम लावली की तुम्ही पैसे लावा. पैसे लावल्याच्या नंतर 1 तोळ्याला 1600 रुपये तुम्हाला भेटतील बेनिफिट. त्याच्या हिशोबात आम्ही त्याच्याकडे पैसे लावत होते. ते पैसे आमचे वाढ होते. त्याच्याकडे आम्ही पैसे मागले तर तू बोलत होता इसमें ऐड करेंगे और पैसे बढ़ते जाएंगे. त्याच्यासाठी आम्हाला ती लालच येत होती. आम्ही याच्याकडे पैसे लावत होतो. तो महिन्याला आम्हाला 1600 रुपये बेनिफिट येत होता. त्याच्यानंतर एकदा त्यांनी स्कीम अशी त्याच्या डोक्यात आली की सर्व फसवाच्या पाठीमागे तो लागला. तर त्यांनी आम्हाला 2023च्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी आम्हाला सर्वांना एकदाच घेतला आणि चुना लावला. आमच्या ग्रुपमध्ये 18 जण आम्ही आहोत. आमचा 18 जणांचा ग्रुप आहे. आम्ही याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले आणि तो फ्रॉड झाले. त्याची पूर्ण फॅमिली फ्रॉड झालेली आहे. तो आता सध्या भेटत नाही. आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कोर्टात वळलेला आहे. ते कोर्टाने, पनवेल कोर्टाने त्याला बेल नाही दिली आणि तो मुंबई हायकोर्टात गेले. हायकोर्टात पण त्याला बेल नाही झाली आणि तो सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात पण त्याला बेल नाही झाली. तिथून पण रिजेक्ट झालेली आहे. हे वरीच झालं. याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तो अजूनपर्यंत सापडत नाही.
कुठे असेल ते आमचं एक निवेदन आहे की तो कुठे पण कोणाला सापडेल दिसेल ते आम्हाला कळवा. एक म्हणजे स्कीम क्रिएट केली आणि आमचे स्थानिक लोक इकडचे राहणारे जे आहे गाववाले आहेत तलोजाचे पनवेलचे आणि इकडचे स्थानिक लोकांना एक स्कीम दिली का तुम्ही पैसे घेते या माझ्याकडे मी तुम्हाला 10 ग्रामवर 1600 रुपये प्रति तोला 1600 रुपये प्रॉफिट नफा परतावा तुम्हाला भेटणार. त्याची तुमच्या पोरांचा बालांचा एज्युकेशनचा फीस वगैरे भरायला तुमचे खर्च चालणार. आणि यांनी काय केलं दुसऱ्या लोकांना आणायला सांगितलं. असं करून त्यांनी 20-30 लाख रुपये एक लोकांचे असे करून 6 करोड 50 लाख 6.5 करोड रुपयाचा मोठा फ्रॉड केला आणि दुकान बंद करून इकडून फरार झालेला दीर्घवरीत झालेला आहे. DM कोठारी विठ्ठल कोठारी यांनी 26 लाख रुपये दिले आणि महिन्याचा परतावा दिला नाही. जो बी ते पैसे भेटायचे मी त्या चिठ्ठीमध्ये ऍड करायचा आणि ते पैसे वाढत जावायचे. त्यांनी आम्हाला पैसे न दिल्या दीर्घवरीत झालं दुकान बंद करून पळालेलं आहे. त्याच्यावर MPID केस बसलेली आहे आणि पनवेल कोर्टामध्ये अपील केली रिजेक्ट केली बेल त्याची आणि मुंबई हायकोर्टला केलं रिजेक्ट केलं सुप्रीम कोर्टमध्ये बी गेला सुप्रीम कोर्टाने त्यांना रिजेक्ट केलेला आहे. की एवढंच आहे की आजून पण पोलीसच्या हातात बनले नाही. कुठे जे असेल लोक आमची मदत करा त्याला आदेश द्या. पोलीस स्टेशन लवकर त्याला आदेश करा. आम्हाला न्याय द्या आम्हाला पैसे द्या. 1 से 1.5 साल हो गया मगर अभी तक वो मिल नहीं रहा है. पुलिस उसको ढूंढ रही है. हमारी विनती ये है कि पुलिस उसको जल्द से जल्द ढूंढे और उसको अरेस्ट करे. उसके ऊपर MPID का केस भी दाखिल हुआ है. वारंट भी उसका निकला है. पूरे परिवार का वारंट निकला है और उसने मुंबई हाईकोर्ट में भी अपील की है बाहर से ही. जामीन की उधर भी नहीं हुआ. हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट तक गया है उधर भी उसकी जामीन नहीं हुई. मगर प्रॉब्लम ये है कि मिल नहीं रहा है. अटक होगा तो आगे उसका केस चलेगा और हमारा पैसा हमको मिलेगा. लोकशक्ती लाईव्हसाठी राज भंडारी पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.